इथे आपल्यासमोर एक प्रश्न दिलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला पदावलीची किंमत काढायला सांगितली आहे आणि खाली 4 पर्याय दिलेले आहेत. आता तुम्ही इथे बघू शकता, पदावलीमध्ये आपल्याला कंस दिलेला आहे, त्यानंतर कंसात बेरीज, भागाकार, गुणाकार असं सर्वच दिले. मग असे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला बॉडमास रूल म्हणजेच कंचे भागू बेव हा नियम वापरावा लागतो. या नियमामध्ये सगळ्यात आधी कंस सोडवायचा असतो. त्यानंतर जर कंसाचा वर्ग दिला असेल तर तो करून घ्यायचा असतो. त्यानंतर भागाकार करायचा असतो, मग गुणाकार करायचा असतो, त्यानंतर बेरीज आणि सगळ्यात शेवटी वजाबाकी करायची असते. मग आपण इथे हाच नियम वापरणार आहोत. आता इथे आपल्याला जी पदावली दिलेली आहे त्याच्यात सगळ्यात आधी आपल्याला कंस दिसतोय, तर आपल्याला हा कंस सोडवून घ्यावा लागणार आहे. आणि कंसात काय दिलंय 4+2 म्हणजे आपल्याला याचं उत्तर काढून लिहून घ्यावं लागेल. तर आपण इथे पुढच्या पायरीत लिहू शकतो 48/6 अधिक 7×3. आपण कंस सोडवून घेतला. 4+2चं उत्तर आलं 6. आता नियमाचा वापर करून पुढे आपल्याला काय करायचं आहे, कंस सोडवून झाल्यानंतर त्याच्या पुढे आपल्याला आता भागाकार करावा लागणार आहे. कारण इथे कुठेही वर्ग दिलेला नाही, मग आपल्याला वर्ग करायची गरज नाही. तर आपण इथे हा 48/6 हा भागाकार करून घेऊ. आता हा भागाकार जर तुम्ही केला तर तुम्हाला उत्तर मिळतं 8. म्हणजे पुढच्या पायरीत आपण लिहू शकतो 8 अधिक 7×3. 48/6 याचं उत्तर आलं 8. आता इथे बेरीज आणि गुणाकार दिला आहे, तर नियमानुसार आधी आपल्याला गुणाकार करावा लागेल आणि त्यानंतर बेरीज करावी लागेल. म्हणजे सगळ्यात आधी आपण 7×3 याचं उत्तर काढणार आहोत. म्हणजे पुढच्या पायरीत आपण लिहिणार आहोत 8 अधिक 21. 7×3 याचं उत्तर आलं 21. 7×3 = 21. आणि आता फक्त ही बेरीज करायची. मग 21 अधिक 8 याचं उत्तर येतं 29. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.